पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कागलमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे। जितेंद्र आव्हाड हे एकाकी पडलेत, त्यांना पक्षासह कुणीही विचारत नसल्यामुळे ते भ्रमिष्ट झालेत, त्यामुळे ते कसंही वक्तव्य करत सुटले आहेत। सत्तेत जाण्यासाठी आव्हाड हे सुद्धा तयार होते आणि त्यांनी राष्ट्रवादीच्या यादीत 1 नंबरला सही केली होती, असा दावाही नामदार मुश्रीफ यांनी केलाय। आव्हाडांनी ज्यावेळा आमची सत्ता पहिल्यांदा गेली, एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळा 40 आमदार घेऊन गेले गुवाहाटीला आणि सत्ता जाणारे ज्यावेळा सिद्ध झालं, त्याच वेळा त्यांनी या भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेबरोबर आपण सत्तेत जावं म्हणून या सगळ्या सह्या घ्यायला त्यांनी पुढाकार घेतलेला होता आणि त्या सगळ्या ज्या आमदारांनी आमच्या 53 आमदारांनी सह्या केल्या होत्या त्यामध्ये त्यांची सही 1 नंबरला आहे। सरकारमध्ये जाण्याचा अजित पवारांनी निर्णय घेतला, त्यावेळी त्या चर्चेत आम्ही 5 ते 6 जण होतो असं सांगत आव्हाड हे भ्रमिष्ठासारखं वक्तव्य करत असल्याची टीका नामदार मुश्रीफ यांनी केली। त्यांना काय माहिती, ते नव्हतेच आमच्या चर्चेत। आमच्या चर्चेत अजितदादा पवार यांच्यावर आम्ही 5-6 लोकच होतो, ते चर्चेत त्याला माहितीच नव्हतं। काय दावा करतायत ते खरं कसं शक्य आहे काय? पण मंत्रिपद शपथ मी घेतली असते काय? ते सगळं चुकीचं आहे, ते विनाकारण संभ्रम निर्माण करत आहेत आणि या संभ्रमाला कोणीही त्यांना मला वाटतं हे देणार नाही। आपण मनापासून पाठिंबा देण्याचा निर्णय अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली घेतला आणि अजितदादा पवारांनी जे 5 जुलैला भाषण केलं दिल्ली मुंबईमध्ये, त्याच्यावर हुकूम त्यांना एकाकी पडू नये। अनेक वेळा हे निर्णय असे झालेले होते भारतीय जनता पक्षावर जायचं, वरिष्ठांनी घेतलेले होते, परंतु ते एकाकी पडू नयेत म्हणून आम्ही सगळ्यांनी अजितदादा पवारांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही मंत्रिमंडळात सहभागी झालो। हे सगळेजण आता कमळावर लढणार आहेत, RSCची बैठक झाली, सगळे यालाच करते वे ते विनाकारण ते आता इतके म्हणजे हे झालेले आहेत, एकाकी पडलेले आहेत, त्यांना त्यांच्या पक्षातही कोणी विचारत नाहीत आणि कोणी विचारत नसल्यामुळं ते थोडीशी भ्रमिष्ठ अवस्थेत आहेत। मराठा आरक्षणाबाबत बोलताना नामदार मुश्रीफ यांनी आमचं सरकार आरक्षण देणारच असून जरांगे पाटील यांनी जरा धीर धरावा असं म्हटलंय। कालच याच्याबद्दलची भूमिका स्पष्ट केलेली आहे। जरांगेने थोडं शासनाने विनंती केल्याप्रमाणे थोडासा धीर धरावा, कोणत्याही प्रदेश शासन हे मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही, ही भूमिका आम्ही वेळोवेळी घेतलेली आहे।